तर महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडायला सुरुवात झाली आहे। जळगावमध्ये शिवसेनेकडून स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधीच महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडायला सुरुवात झाली आहे। जळगावात शिवसेनेकडून स्वबळावर निवडणूक लढणार असल्याची घोषणा झाली आहे। यानंतर भाजपाने देखील तातडीची बैठक घेऊन जळगाव जिल्ह्यात नगरपालिका, जिल्हा परिषद आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकटं लढणार असल्याचं घोषित केलं आहे। सन्माननीय किशोरप्पांनी भूमिका घेतली की आम्ही कोणाही सोबत युती करणार नाही, आम्ही एकटे लढू, अशी भूमिका घेतल्यानंतर आता स्वाभाविक सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी इथं मोठा पक्ष आहे, सगळे त्यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, पंचायत समितीचे एकदा मधु काटे म्हणून सभापती राहून चुकले, जिल्हा परिषदच्या आमच्या जागा इथं बऱ्याच जण निवडून आलेल्या आहेत। या सगळ्या एकंदरीत याच्यातून सर्व समन्वयाने भारतीय जनता पार्टी आम्ही आता इथं ताकदीने लढणार आहोत। जे अमोल शिंदे भारतीय जनता पक्षाचे एक पदाधिकारी म्हणून आहेत, त्याच पदाधिकाऱ्याला अपक्ष दिलं जातं। बरं ठीक आहे, भाजपने दिलं नाही आपण असं समजू, पण अपक्ष दिल्याच्या नंतर त्याला पुन्हा पदं दिले जातात, त्याला काहीतरी टेबला खालून म्हणा, आतून बाहेरून म्हणा, काहीतरी मदत केली जाते, पुन्हा त्याला पदं दिले जातात। हे सर्वश्रुत आहे। बरं, एक टर्म नाही, दोन टर्म आहे। आता दोन टर्म दिल्यावर मी किती दिवस विषयाची परीक्षा करायची?